नमस्कार मंडळी. सध्या बाजारात एक्सचेंज ऑफरचा खूळ बोकाळलाय. म्हणजे जुनी गोष्ट द्या, नवीन घेऊन जा, जुना टीव्ही द्या, नवीन घेऊन घरी जा. हे असं का व्हावं याचा विचार करण्यात आपण वेळ वाया घालवत नाही. तोच वेळ आपण कुठली नवीन गोष्ट घरी आणायची याचा बंद झालाय, उद्या या. रिटायर होऊन आता महिना होऊन गेला. हाक मारल्यावर हो देण्याच्या ऐवजी काउंटर बंद झाला कसलं बोलताय? परवा भाजी आणण्यासाठी पैसे मागितले तर म्हणालात मनी ऑर्डरचा काउंटर शेजारी आहे. हो अगं, माझ्या शेजारी बंड्या बसला होता ना. हल्ली घरचे व्यवहार तोच सांभाळतो. आमच्या लाडक्या चतुरण्णांचा लाडका दिवटा बंड्या. काय चतुराबाई, काही महिन्यांपर्यंत तो तुमचाही लाडका होता. होता ना, होता. पण लग्न झालं तसा तो तुमचा आणि त्याच्या बायकोचा झाला. आपल्या लग्नात कुठे बंड्या होता? जॉक करू नका हो. काय प्रत्येक पुरुष हा लग्नाआधी असाच आईचा असतो, लग्नानंतर बायकोचा होतो. आपल्या लग्नानंतर माझी आई माझ्या वडिलांना हेच सांगायची, माझी आई. पुरे कौतुक नकोय तुमच्या आईचं लगेच. चला सॉर्टिंग करून घेऊया. आंतरदेशीय कुठले, पोस्टकार्ड कुठले? पुन्हा पोस्टाची भाषा. हो तुमच्या सुनेला जरा सांगा म्हणा घराकडे लक्ष द्या आता. नोकरी करते म्हणजे काय उपकार नाही करत आमच्यावर? काय मर मर मरून स्वयंपाक मी करायचा आणि ही आयतीहून गिळणार घरामध्ये. किती दिवस चालायचं हे? काय गिळणं की मरणं? जोक करू नका हो. शेजारच्या पाजारच्या बायका माझी थट्टा करतात या विषयावर ना. हो ना? हसू नका, हसू नका. लग्नाआधी बरी सालच वाटली होती. हो तर लग्न झाल्यावर कळलं दाखवायचे वेगळे आणि गिळायचे वेगळे. हो ना. नाही म्हटलं खडे व्यवस्थित निवड. जेवताना 2-4 जायचे आणि 4-5 दात निघायचे. काय बोलताय काय तुम्ही? मी काय बोलतेय? लक्ष कुठं आहे तुमचं? माझं आहे, तुझंच नाहीये. ते बघ ताटात नुसतेच खडे राहिलेत. तांदूळ माझ्या तोंडावर असे फेकतेस नुसते. पण मी म्हणते खाल्लेत 2-4 खडे तर काय जीव जाणार आहे का? आता इतकी वर्ष तुझ्या हातचं खाऊन जगलो आहे, हे काय कमी महत्वाचं आहे? ते बघा मी तुम्हाला सांगून ठेवतेय, मला हे खपायचं नाही, मला चालायचं नाही. यापुढे मी कधीही खरं बोलणार नाही. चुकलो. अहो अहो मी आपल्या सुनेविषयी बोलतीये. अजून तोच एपिसोड चालू आहे होय? मॉडर्न विचाराचे आम्ही नव्हतो की काय कधी? काय ते मॉडर्न विचाराचे म्हटलं आपण कधी नव्हतो का? काय ते? अहो तेच तेच काय बोलताय? मी माझ्या सासू सासऱ्यांना नेहमी आदरानेच वागवलं. सासूबाईंना कधी एक चमचा इकडचा तिकडे करू दिला नाही. तुम्ही कायम त्यांचीच चमचेगिरी करत आलात. तरी मी काय म्हणतेय, ही दुपार होती पण घरात खरी गडबड सुरू झाली ती संध्याकाळ नंतर. देशपांड्यांची कंटिन्युटी तुटली नव्हती. म्हणजे हातात पेपर तसाच होता, फक्त पान पुढचं. बंड्या उर्फ देशपांडे पुत्र विजय आणि त्याची बायको पूजा हे संध्याकाळी घरात अवतरले. ते 2 नव्या वस्तू घेऊनच. आई, ए आई, आई, आई कुठे गेली? आई, मी बाबा. तुम्ही पण काय? आई, ए आई, आई, आई कुठे गेली? आई. अरे विजा विजा कशाला हाका मारतोयस? अरे घर शांत आहे, बघवत नाही का तुला? अहो बाबा बाबा, पूजाने आज कमालच केली. करू नका, ऐकून तर घ्या. आईला ऐकव. तुझ्या बायकोने केलेली कमाल ऐकून किमान तिला समाधान मिळावं हीच परमेश्वराजवळ प्रार्थना. तुमच्याशी कशाला बोलतो मी? चत्रा,
ए चतुरा, ए गधड्या, आईला नावाने हाक मारतो. अहो त्याशिवाय ती येणार नाही, मला माहितीये ना. अहो आहे जिवंत मी, कशाला हाका मारताय चतुरा चतुरा? ते सांगतो मी बाबांना, कशाला उगाच हाका मारता चतुरा चतुरा म्हणून. आई आई मी तुझ्यासाठी काय नवीन आणलंय बघ. हे जुनच आहे. अगं हे नाही, दुसरं आणलंय. ए आणा आणा आतमध्ये, हे कुठे थांबले मध्ये. आणलं या घेऊन ये, घेऊन ये. आणि ते पण आणा, दुसरं पण आणा. काय आणलं बघा याने. बाई आणलीन की काय? अहो काय, अहो जरा बघा ना इकडे. हे घ्या, पाटा घ्या, वरवटा घ्या. कशाला देतोस त्यांना? अरे नाही देतो, हमको वापस देतो. हमारा है वो, थँक्यू चटनी करते हम उस पे. थँक्यू. अहो वॉशिंग मशीन आणले. हो एक्सचेंज ऑफर वर तर आणलं हे सगळं. आता बघा ना, धोपट न द्या, वॉशिंग मशीन आणा. हा फक्त 9,000 रुपये भरा. हो, आणि पाटावर वंटा द्या आणि मिक्सर आणा. फक्त 4,000 रुपये भरा. बघितलं बघितलं केवढी खुश झाली ती. अरे गधड्या, सरळ सांग ना, 13,000 रुपये देऊन ह्या वस्तू घेऊन आलास ते? अगं नाही आई, ती जुन्या वस्तू द्यायच्या आणि नवीन वस्तू घ्यायच्या, या स्कीम मधून आणल्या आहेत. अरे पण बंडुल्या, जुनं ते सोनं. अहो जुन्या गोष्टी काय करायच्या या घरात? आता मला सांगा, आता ही मशीन आहे ना, 10 मिनिटात ह्या मशीन मध्ये तुम्ही कपडे टाकले तर धुवून वाळून सुकत हातात तयार. आणि मिक्सर मध्ये तुम्ही मसाला टाकला की 3 मिनिटात वाटप तयार. मला काय कळतायत या गोष्टी? हो पण मला सगळं कळतंय ना. म्हणजे आता तू सगळं काम. छे 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 छे, मी आहे ना, मी तुम्हाला सगळं समजवणार, तुम्हाला सगळं शिकवणार आणि तुम्हाला चिंता करायची काही गरज नाही आई. हो ना आई, आता किती वर्ष तू अशी कंबर मोडेपर्यंत कपडे फाडणार, आपलं धुणार आणि कंबर मोडेपर्यंत ते वाटून वाटत राहणार नाही का? आता सगळं कसं इन्स्टंट आहे, म्हणजे कसं जुनं द्यायचं आणि नवीन घ्यायचं, म्हणजे कसलाही त्रास नाही, कसलीही चिंता नाही. हो, जर त्रास चिंता घ्यायची ती आम्हीच घेणार. डार्लिंग, आता तुला कसला त्रास आणि चिंता? आता बघ, त्रास म्हणजे या सगळ्या गोष्टींसाठी ह्या घरात जागा शोधायची आणि चिंता म्हणजे या घरातल्या कुठल्या कुठल्या जुन्या वस्तू काढून नवीन वस्तू आणायच्या. ओ पूजा. ए बंड्या, आम्ही दोघे जण इथे घरात असताना हे असली थेर चालायची नाहीत हा. ओ पूजा वगैरे करायची की नाही या वस्तूंची, असं मी म्हणत होतो. चला तयारी लागा, तू पण काय, चला उचल उचल, मी हा मिक्सर घेतो. पण माझं ऐका. घरातलं वातावरण इतकं अचानक मंगलदायी होईल याची चतुराबाईंना कल्पनाही नव्हती. मुलांनी आणि सुनेने केलेल्या एक्सचेंज ऑफरच्या पराक्रमानं चतुराबाई स्तिमित झाल्या. त्यांना ही गोष्टी फारशी पसंत नव्हतीच. अहो फार कौतुकाने त्यांनी ते धोपाटणं आणि तो पाटा वरवंटा वंश परंपरेने सांभाळला. पण एका झटक्यात सुनेने तो बाजारात जुना ठरवून नवीन वस्तू विकत आणल्या. चतुराबाईंना भविष्याची चिंता सतावू लागली आणि रात्री देशपांड्यांच्या कानाला लागून त्यांनी त्यांचीही चिंता वाढवली. हो हो, रिव्हेन्यू टाइम संपल्यात, उद्या या. चिकटावा आता माझ्या नशिबावर 3-4 निसाया करा, म्हणजे तुम्ही सुटाल आणि मी पण सुटेन. झोपताय काय? उठा उठा. अगं आता या वेळेला आणखीन काय करू म्हणतेस? त्या महामायेनी माझी झोप उडवलीये. तू काय वेगळी आहेस? ही माया कोण? कोण काय? अहो तुमची सून पूजा. आणि तुमचं कोणच नाही का? आहे, माझी सूनच आहे, पण अत्यंत बेभरवशाची आहे, धोकादायक आहे. कधी काय होईल सांगता यायचं नाही. तू सुनेचं वर्णन करतेस का आपल्या इमारतीचं? जोक करू नका हो. कसली धोकादायक? अगं ती तर उलट लाभदायक आहे. हा. अगं ती आपल्या घरात आली आणि माझी नोकरी गेली, म्हणजे मला रिटायरमेंट मिळाली. आता कसं एकदम स्वातंत्र्य. इथं मात्र पारतंत्र्य. ऐका ना, 2-2 मशिनी आणल्याय. अहो आहे, जिवंत आहे. अगं मशीनी काय म्हणतेस ग? मिक्सर म्हण, तुझं काय म्हणतात ते वॉशिंग मशीन म्हण. पण त्यांनी काय फरक पडणार आहे? तू सुशिक्षित असल्याचं जाणवेल एवढाच काय तो फरक. हसू नका हो, जोक करू नका. मी तेवढी अशिक्षित आणि तुम्ही सगळे सुशिक्षित. हळू बोल, हळू बोल. मी तुम्हाला सांगते, हिनी ह्या वस्तू आणून पुढे घडणाऱ्या घटनांची पूर्वसूचना दिली आहे. अगं ती पूर्वसूचना तरी देते, यांचं काय? काल धोपटनं गेलं, वॉशिंग मशीन आलं. पाटावर वंटा गेला, मिक्सर आला. उद्या जुना टीव्ही देईल, होम थिएटर आणेल, रेडिओ देईल, स्टिरिओ आणेल, मग आपल्या दोघांना देईल. मग नवे आई बाप आणेल. आता काय? आता का दातखिळ बसली? अगं जोक काय करतेस? तुझं आपलं काहीतरीच. काहीतरी नक्की होणार आहे. माझी भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही. मी तुम्हाला म्हटलं होतं, तुमच्या वडिलांना सांभाळा. वाटेल तसा आरडा ओरडा करत असतात, एक दिवस अटॅक येईल तेव्हा कळेल काय झालं.
हॉस्पिटलचा खर्च 25,000 झाला, हे कोण विसरेल? तुमची आई वाटेल तसं मला बोलायची. म्हणाले होते की नाही, एक दिवस जीभ झडेल तेव्हा कळेल. पण मी असं म्हटल्या तिला पॅरालिसिसचा अटॅक आला. अरे देवा. काय झालं? अगं आज दुपारीच तू म्हणालीस ना की भलत सलत खात जाऊ नका म्हणून, एक दिवस जीव जाईल. अरे देवा. नाही नाही नाही, तुम्हाला नाही काही होणार, तुम्हाला थोडीच सोडणार आहे मी एकटं. पण या सुनेचा बंदोबस्त करायलाच हवा आता मला. हो, नाहीतर तुम्हाला आणि मला वृद्धाश्रमात टाकायचे हे दोघे. तू म्हणतेस त्यात तथ्य असेल तर? आपला बंड्या आपल्या दोघांना घराबाहेर काढणार. तुम्ही बघा, तुम्हाला लाथ मारून काढेल, मला हात धरून काढेल. विचार करा. भविष्यातल्या वादळाची नांदी ऐकून चतुराबाई झोपी गेल्या. पुढे मागे आपल्याला एक्सचेंज व्हावं लागेल या भीतीने देशपांडे नाही म्हटलं तरी जरा सरकलेच. पुढे एका विश्रांतीनंतर रात्रीनंतर सकाळची वाट पाहावीच लागणार. विजा म्हणजे क्यारे कसं पुरस्तात म्हणजे वाय म्हणजे तू हे सगळं ठरवलंस कधी? पूजाशी चर्चा करून मी हे सगळं ठरवलं. अच्छा. शी वॉन्ट्स टू बी हॅपी. अच्छा. मलाही असाच आनंद हवाय. मुझेही खुश रहना है. गुड, बेटर, बेस्ट, ग्रेट, अमेझिंग म्हणजे माइंड ब्लोइंग. यस रास्ता. पण हा निर्णय फार मोठा वाटत नाही? नाही नाही वाटतो ना. हा, पण घरातल्यांच्या भल्यासाठी या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. काय करणार, पण या सगळ्या गोष्टी माझ्या आई अण्णांना कळतं का म्हणे? नो नो, नाही नाही, नाती नुरास्ता रासतो. माझी कुठलीही गोष्ट कुणालाही कळत नाही. माझी आई बाबा यांना घेऊन मी वृद्धाश्रमात चाललो होतो. त्यांना माहीतच नव्हतं कुठे चाललेत म्हणून. मी त्यांना घेऊन गेलो वृद्धाश्रमात. वृद्धाश्रमाचा बोर्ड पाहिला. आई ग, काय झालं? त्यांना धक्का बसला. बापरे, काय झालं? ते खाली बसले. तसाच फरफटत त्यांना घेऊन गेलो, आतमध्ये दाखल केलं. तेव्हा मला मानसिक आनंद मिळाला. मजा पडी गई. आय एम हॅपी. यास कोरास्तला शिरबोरास्त. इवन आय वांट टू बी हॅपी. मुझे खुश रहना है. मलाही असाच आनंद हवा. इस तरफ फसती सिस्तुल मोरस्ती बखस्ती. जमेल जमेल, तू हुशार आहेस. हो, वडिलांचं नाव चतुर आहे. असं काही घडेल हे त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यांना धक्का बसला. असंख्य विचारांनी त्यांना पछाडलं. ही अफरातफर नसून अफरातफरच आहे अशी त्यांची खात्री पटली. रोज सूर्याला नमस्कार करायला आल्यावर नवीन बातम्या त्यांच्या कानावर पडायला लागल्या. पुढे पुढे तर सूर्याला नमस्कार न करता नुसतेच हात जोडून ते विजय आणि घाटपांडेचं बोलणं ऐकायला लागले. आणि त्यातून घडलं ते एवढंच. अहो, कसं दिसतंय ते? आजारी असल्यासारखं वाटतंय ना? आजारपणाची नाटकं सोडा आता. त्या मुलांनी उच्छाद मांडलाय, त्याला जरा जाब विचारा. जातो ग, जाब विचारायला जातो. पण तिथे गेल्यावर आपल्या सेंड ऑफ ची बातमी ऐकतो आणि आणखीन एक चादर अंगावर घेतो. लोक आजारपणात बारीक होतात. तुम्ही दिवसेंदिवस टुणटुणीतच होताय. बाकी पूजानी चांगलाच हिसका दिला म्हणायचा आपल्याला. पण मी सुद्धा तिला अशी तशी सोडणार नाही. नाही बदला घेतला ना तर नावाची चतुरा नाही. आता ह्या वयात कसली नावं बदलतेस? जोक करू नका हो तुम्ही. देशपांडे दाम्पत्याची सकाळ रोज वेगवेगळ्या विषयांनी उगवायची आणि रात्र त्यावरच्या चर्चेनं मावळायची. चतुराबाईंना पूजाशी वाद घालण्याची संधीच मिळत नव्हती. पण एकदा ती मिळाली. पूजा तिच्या मैत्रिणीशी बोलत असताना, पूजा, मागच्या गेट टुगेदर मध्ये तू एक अनाउन्समेंट केली होती, ती खरी आहे? अरे 100% खरी आहे. ग्रेट यार, शेवटी तू मनासारखं केलंच. अगं म्हणजे काय, किती दिवस सगळ्या जुन्या गोष्टी घरात ठेवायच्या. आता बघ ना, तूच बघ, हे घर किती अप टू डेट वाटतंय ना? वाटतंय ना. या डेट पर्यंत आम्हाला ठेवलं हेच खूप आहे. तुमच्याविषयी माझ्या मनात जो काही विचार आहे ना, तो मला पूर्णपणे माहिती. म्हणजे विजयने सगळं सांगितलं तुम्हाला? तो कशाला सांगेल? तो तुझ्या ताटाखालचा मांजर. प्लीज, माझ्या नवऱ्याला काय वाटेल ते बोलू नका. ठीक आहे, बायकोचा गुलाम. माझ्या नवऱ्याला तुम्ही मी निघू? हा, निघ निघ, चल. ए, काय निघ निघ, काय निघायचं वगैरे नाही. बस इथे. लग्नानंतर हे सगळं तुला सोसावं लागणार आहे. हो, बिघडव बिघडव, सगळ्यांना बिघडव. तुमच्या तालमीत राहून मी अजून काय शिकणार? ही सुरू सुरू बोलायला लागली तुझी आता. हात बोलायला लागतील ना, तेव्हा कळेल तुम्हाला. अरे म्हणजे काय करणार काय तू?
मी काय करणार आहे सांगते. मी तवा देणार आणि फ्राईंग पॅन आणणार, टोस्टर देणार आणि मायक्रोवेव्ह आणणार आणि घरातले सगळे स्टीलचे डबे देणार आणि मस्त प्लास्टिकचे एअरटाईट डबे आणणार. आणि सासूबाई तुम्हाला तर माहितीच आहे मी अजून काय करणार. अरे देवा चतुरण्णा, पांडुरंगा, पदर पसरते रे आता तुझ्या पुढे. हळूहळू बातमी सगळीकडे पसरायला लागली. शेजारचे लोक येऊन चौकशी करायला लागले. आपण एक्झिबिशन मधले पुतळे आहोत. हो हो. आणि एक्झिबिशन 2 दिवसात संपणार आहे. हो हो. असं देशपांडे दाम्पत्याला वाटायला लागलं. चतुर हा अण्णा, हा कसे आहात? चाललंय बाबा, तुझ्या आशीर्वादाने जगतो आहे. किती दिवस? हा म्हणजे कधी जाणार, निरोप घेणार? बघू आता, आमचा मुलगा आम्हाला कधी पाठवता त्याच्यावर अवलंबून आहे. येणार येणार तो सुवर्ण दिवस येणार ज्या दिवशी मी अण्णांचा निरोप घेणार. बघा बघा, उत्साह बघा. माझी छाती अभिमानाने भरून आली आहे. आई, अण्णांना मी असा पोहोचवणार आहे ना. नाही म्हणजे मी यांचा निरोप असा घेणार आहे, तुला सांगतो. बंड्या बंड्या काय बोलतोय? नाही अण्णा, मला आता थांबवू नका. मी अतिशय भावना प्रधान झालेलो आहे. बोल बोल. अरे या क्षणाला तुझा बापही तुला थांबवायला अपयशी ठरणार आहे. गाठपांडे, तुला सांगतो, माझ्या आई अण्णांनी मला लहानपणापासून अगदी फुलासारखं जपलंय रे. हो, पण त्या फुलाची फळं इतक्या प्रमाणात मिळतील असं वाटलं नव्हतं कधी. अरे जे काम करायचं ना ते शक्य करून दाखवायचं, यातच पराक्रम आहे, तुला सांगतो. अशक्य आहेस तू, अशक्य आहेस. असा देवटा आमच्या घरी जन्माला येईल असं वाटलं नव्हतं. हो, दिवटा? पुरुष ते अहो मी कुठे रुसले, मी चिडले. काय बोलतो? नाही घाटपांडे, मी तुला सांगतो ना, मी या घरातल्या सगळ्या वस्तू आहे ना, म्हणजे टेबल म्हण, खुर्ची म्हण, बाटली म्हण, टेबल लॅम्प म्हण, काही म्हण, सगळ्या वस्तू एक्सचेंज ऑफर मध्ये बदलून आणणार आहे. पण हे सगळं केव्हा करणार? जेव्हा हे दोघं जातील तेव्हा. मी तर म्हणतो प्रत्येक मुलाने हा आदर्श ठेवायलाच पाहिजे. अण्णा, तुम्ही डॅम लकी आहात. म्हणजे लकी ड्रॉ आहात. म्हणजे लकी आली, म्हणजे तुम्ही लकी आली तो महमूद. नाही तुम्ही महमूद हा लकी आली. म्हणजे असा पुत्र म्हणजे यास पुरे. काय म्हणतोय हा? तो म्हणतोय बास पुरे. तर तुझ्या आई वडिलांना पण असंच वाटलं असेल ना रे. अरे बाबा बास पुरे आता. ते कुठे, तुम्ही कुठे? 100% आपण याच्या आई वडिलांच्या वृद्धाश्रमात नाही. शाबास. सारखं माझं कान चावत बसू नका. गाठपांडे, लक्षात ठेवा, त्या दिवशी उपस्थित राहायचं, प्रचंड संख्येने उपस्थित राहायचं. मी एकटा प्रचंड संख्येने कसा उपस्थित राहणार? जप नको. पुढे पुढे हे चित्र अधिक भयानक होत गेलं. देशपांडे दाम्पत्य अधिकच चिंतातूर होत गेलं. आणि एका रात्री पण एका विश्रांतीनंतर, चतुराबाई, आजची या घरातली आपली शेवटची रात्र. हो चतुरण्णा, आता उद्या वृद्धाश्रमातच जायचं आपण. सारखे आठवण काढत जाऊ नकोस. आता तुम्ही म्हणाल पहिलं वाक्य म्हणून मी पुढे बोलले ना. आपला विजय असं वागेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. हो ना, तुमच्या स्वप्नात तर बरंच काय काय येतं. ऐश्वर्या राय येते, पण वास्तवात तुम्हीच आमचं ऐश्वर्य. हो ना. पण मला तर भविष्यातली धोक्याची घंटा ऐकू येते चतुरण्णा. अरे देवा. विचार करा, आपण वृद्धाश्रमात आहोत आणि 4-5 वर्षांनी विजय आणि पूजा आपल्याला भेटायला आलेत. आणि मैं बन की चिड़िया बन के बन बोलू. मला कळलं ना मी नाचत कुठे गेलो. मैं बन. हाय अजून अण्णा जिवंत आहे. जरा सांधे दुखी दुखताय. काही नाही, नेहमीच आहे यांचं. त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. आई, तू कशी आहे? अरे थोडासा ताप आला होता रे. थोडस इथे आले डोक्याला ताप देऊ नको. आता तुला त्रास द्यायला तुझ्या जवळ थोडीच का राहतोय आम्ही. त्रास सहन करायला आम्ही जवळ ठेवलंय का तुम्हाला? हे बघ बंड्या, बंड्या हाक मारू नका. लहानपणापासून बंड्या बोलत आलात. अहो, विजय नाव ठेवलं ना माझं. आयडेंटिटी घालून टाकली माझी. मुलं मोठी झाल्यावर मला हाक मारतील बंड्या बाबा म्हणून. असतेच काय मोठ्या कौतुकानं नाव ठेवलं होतं. कसला चिडलाय बघ तो. कलियुग आहे बाबा, कलियुग आहे. कोणाला बाबा म्हणता ग? मी तर अण्णा ना ग. तेच ते कलियुग आहे अण्णा. विजय, त्यांना आनंदाची बातमी तरी सांग ना. अगो बाई, खरंच की काय? अभिनंदन चतुरण्णा. आता अण्णा कसले, आता तर आजोबा. अण्णा, तुमची जागा विकली. काय? अरे विकली म्हणून काय सांगतो? सरळ सांग ना. एक्सचेंज ऑफर मध्ये दिली. हा, आणि त्या बदला 1000 स्क्वेअर फीटचा फ्लॅट डोंबिवली. अरे गिरगावातली जागा आपली होती ती विकलीत. अरे परत विकली? अरे विकली नाही, एक्सचेंज ऑफर मध्ये देऊन टाकली. अरे माझ्या नावावर घर होतं, ऑफर मध्ये दिलं. हे तर चक्क ऑफर आहे. ऑफकोर्स
नाही 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 अण्णा, हे बघा तुम्ही मेल्यावर ती जागा माझ्या नावावर होणार होती की नाही? होणार होती आहे ना? मग तुम्ही मराठी आधी ती जागा माझ्या नावावर केली आहे की नाही? काय बिघडलं? हे चूक आहे बघा बघा बरोबर बोलले. बघा कुठे बघा. अरे आता बघा, तुम्ही नाहीतरी इथे राहणार आहात ना, मग आम्हाला तिकडे राहायला जरा मोठी जागा नको का? सांगा. बरोबर. हे बघा तुम्ही इथे सुखात राहा, मजेत राहा, हीच आमची इच्छा, हीच आमची आकांक्षा. येतो आई, अण्णा येतो. मला आशीर्वाद द्या. जातो का? आई मला आशीर्वाद द्या. जागा बघा. अरे आम्ही दोघंच रे बंड्या. चतुराबाई, मी जे पाहतोय ते तुम्ही पाहताय. आता मी तुमची अर्धांगिनी आहे म्हणल्यावर तुम्ही जे पाहताय त्यातला अर्ध मीच पाहत असणार. मग चला उठा, आत्ताच्या आता पण निघायचं. कुठे? वृद्धाश्रमात? नाही, दुसरं जायचं. आपण कष्ट करूया. काय कष्ट मी करेन, तुम्ही नुसत्याच याल. आपण नव्यानं संसार उभा करूया. या वयात एनर्जी जर नसली तरी जिद्द आहे माझ्यात. माझ्याकडे पण आहे. शब्बास, ती जिद्द तशीच ठेवा. आणि आता मी जे सांगतो ते ऐका. हे पहा, आता कुठलाही चावटपणा करायचा नाही. त्या रात्री देशपांड्यांच्या अंगात काय चैतन्य संचारलं होतं देव जाणे. इतकी वर्ष फक्त चतुराबाई बोलायच्या आणि देशपांडे ऐकायचे, पण त्या रात्री फक्त देशपांडे बोलत होते आणि चतुराबाई विचार ऐकू येत नाही का बाबा? बोलवा ना त्याला. बंड्या, काय मोडलं काय सकाळ काय तुटलं वाटतं सकाळी काय झालं? बंड्या, आम्ही निघालोय. जा जाऊन या, जरा फिरून या. अरे आम्ही चाललोय. जा चालून या. थोडंसं चाललं तर बरं असतं शरीराला. अरे आम्ही खरंच चाललोय. खरंच चाला, खरंच शरीराला बरं असतं. नीट सांगा ना. अरे आम्ही घर सोडून चाललोय. घर सोडून चाला. व्हेरी गुड. घर सोडून? अहो आता कुठे? दुपारी जायचं तुम्हाला? सकाळी नाही, त्या वृद्धाश्रमात आम्ही जाणार नाही. अच्छा. वृद्धाश्रमात? कोण पाठवतो तुम्हाला वृद्धाश्रमात? अरे वा, वेड पांघरून पेडगावला जातोय. अरे गेले 10 दिवस जे तुझी खटपट चालले ना, घाई चालली आहे, गडबड चालली आम्हाला पाठवण्याची, ते न समजणे इतपत तुझा बाप काय मूर्ख नाहीये. काय? नाही तुम्ही माझे बाप आहात, पण मी तुम्हाला काय वृद्धाश्रमात पाठवणार नाहीये, भारत दर्शनच्या टूरवर पाठवणार आहे. हो अण्णा. बाता मारतोय. अगं मी ऐकलंय यांचं बोलणं, ह्याचं आणि त्या कोणतं घाटपाण्याचं. अगं दोघं बोलत होती. त्या घाटपाण्याने जसं केलं ना, त्याच्या आई वडिलांना त्यांनी त्या वृद्धाश्रमात पाठवलंय, तसं हा करणार आहे. हो, आपण आज जाणार, तो बोर्ड पाहणार आणि हा माणूस आपल्या दोघांना फरफडत आत घेऊन जाणार. हो बंड्या. नाही गाई, तू पण काय ऐकते? त्या दिवशी घाटपांडे बरोबर बोलत होतो ना, ते तिकीट बुकिंग विषयी. तो ज्या ट्रॅव्हल एजन्सी मध्ये काम करतो ना, त्या ट्रॅव्हल एजन्सी तर्फे तुम्ही जाणार आहात. हो पण ते एक्सचेंज ऑफर, त्या बदल्यात आम्ही आनंद घेणार होतो. एक्सचेंज, तुम्हाला चेंज मिळावा म्हणून त्या टूरवर पाठवणार होतो पर्यटनासाठी. ही सगळी आयडिया पूजाची आहे. उगाच तुम्ही मनात ग्रह करून घेतला वृद्धाश्रमाचा. ठीक आहे, आता भारत दर्शनाला तुम्ही दोघांनी जायचं, आम्ही दोघे इथेच राहू. मला सुद्धा आता एक्सचेंज ऑफर मधनं बऱ्याच गोष्टी विकत घ्यायच्या. वा वा, बघते यांच्या बदल्यात काय मिळतं ते.